चला तर मी तुम्हाला एक घरच्या घरी केलेला प्रयोग दाखवते की सध्या त्याची एवढी गरज आहे नितांत. म्हणजे आता उन्हाळा म्हणजे ऊन चालू झालं नुकतंच, तर एवढी चाहूल लागली उन्हाची की आता लगेच झाडांची माती बघा अशी कोरडी होते आणि भेगासुद्धा पडलेल्या आहेत. म्हणजे एवढी कोरडी होते. आता रात्रीच काल आम्ही झाडांना पाणी टाकलं आहे तरी पण. तर हा प्रयोग सगळ्यांनी आपल्या बागेतील झाडांना केलाच पाहिजे, कारण की उन्हाळ्यात पाणी फार लागतं, आपल्याला सुद्धा लागतं आणि झाडांना सुद्धा लागतं. तर काय होतं, आपण एकदा पाणी टाकतो पण काय ते पाणी उन्हाने एवढं लगेच शोषून जातं आणि हे होऊन जाते, कोरडं होऊन जाते झाडांना. ते पाणी कमी पडते. म्हणजे मग आपण सारखं पाणी नाही टाकू शकत. मग आपण घरच्या घरी एकदम स्वस्तात मस्त आहे हा प्रयोग करायचा. आणि काय होतं, इकडे तिकडे बाटल्या फेकण्यापेक्षा तर नक्कीच चांगलं आहे ना, आपण आपल्या झाडांना एक एक बाटली प्रत्येक कुंडीत ठेवली तर काय हरकत आहे बरं. तर हे काय आहे, आपली बिसलेरीची बाटली घ्या, जी असेल ती बाटली घ्या पाण्याची. हे असं त्याला बर्ड्स आपले कान साफ करायचे जे असतात ना, ते त्यातही 2-3 प्रकारचे असतात. लाकडी काडीचे पण असतात आणि हे प्लास्टिकच्या पुंगळ्यांचे. हे बघा, हे प्लास्टिकचे आता सध्या बहुतेक काड्यांचे येत आहे. आणि हे असे आपण पण असे प्लास्टिकच्या पुंगळ्यांचे आणायचे. म्हणजे काय होतं, याने असं पाणी त्यात आणि टपटप पडत राहते, थेंब थेंब. म्हणजे त्या झाडाला मला तुम्हाला दाखवायसाठी ती बाटली यावर भिंतीवर ठेवावी लागली. तर असं टपटप गळते. आणि हे झाकण जर आपण टाईट केलं ना तर त्याची स्पीडसुद्धा हे होते कमी. आणि हे झाकण आपण ढिलं केलं तर बघा, आता मी सध्या ते झाकण ढिलं केलं आहे तर त्याची स्पीड बघा वाढली की नाही. मग असं जरा मीडियम स्पीडने आपण आपल्या झाडांमध्ये अशी बाटली झाकण टाईट करून व्यवस्थित जरा अशी बाटली ठेवून द्यायची. अशी आपण प्रत्येक झाडात बाटली ठेवायची. तर आम्ही हे सध्या 5-7 बाटल्या तयार केल्या आहे, अजून करायच्या आहेत. पण ज्या केल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता याची पाणी जरा कमी प्रमाणात पडत आहे तर याचं मी झाकण ढिलं केलं आहे. तर आता हे बघा, पाण्याची धार दिसते का तुम्हाला? थांबा, मी वर उचलते म्हणजे ते लक्षात येईल. हे बघा, पाणी गळते. इथे ओलावा पण आहे. असं म्हणजे त्या झाडाला ना ओलावा, नरमी तिच्याजवळ राहते. तर मग ते उन्हाचं एवढं त्याला जाणवत नाही त्रास. हे नक्कीच करा. एकदम साधा सोपा उपाय आहे आणि करण्यासारखा आहे. अरे, ही बाटली पडली वाटतं चुकून. ही उभी पाहिजे कदाचित. हां, यांनी इथे जागा जरा कंजेस्टेड आहे म्हणून ती आडवी ठेवली होती, पण ठीक आहे, उभी राहते. बघा पाणी कसं चाललं आहे. तिला उभं केलं तर जरा फास्ट पडायला लागले. तर तेच हे काल रात्री यांनी बसून तयार केलं आहे. मी तुम्हाला दाखवते, शॉर्ट्स व्हिडिओ करेल. हा बाटल्या तयार केलेला त्यांचा मी केलेला आहे व्हिडिओ, तो शॉर्ट्स अपलोड करेल मी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय, थँक्यू.